या ठिकाणी आपण पाहू शकता गुलाबाची आपल्याला आवक पाहायला मिळते। तर चांगल्या गुलाबासाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमीत कमी 50 रुपये ते जास्ती असतं, 80 रुपये एका बंचसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर वेगवेगळ्या कलरमध्ये या ठिकाणी आपल्याला गुलाबाची क्वालिटी पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहेत तर आपल्याला या ठिकाणी आपल्या तेजीमध्ये असलेले पाहायला मिळत क्वालिटी आहे। त्याचबरोबर कलरमध्ये या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला गुलाबाची गुलाब पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता जरबेरा आपल्याला वेगवेगळ्या कलरमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज जरबेरासाठी या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपयेपासून ते जास्ती असतं। चांगल्या क्वालिटीच्या जरबेरासाठी या ठिकाणी आपल्याला 40 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला जरबेरासाठी चांगल्या प्रकारे तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर क्वालिटी आहे त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणाची आवक पाहायला मिळते आपल्याला। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 20 रुपये ते जास्ती असतं, 40 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपण पाहू शकता एका गड्डीमध्ये आपल्याला 10 स्ट्रीप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर त्याचबरोबर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता ऑर्चिड आपल्याला चांगल्या प्रकारे क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपल्याला 20 टिकचा एक बंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी आज 250 ते 300 रुपये या ठिकाणी आपल्याला एका बंचसाठी दर पाहायला मिळतो। तो क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता तुकडा गुलाब आपल्याला पाहायला मिळते। तो क्वालिटी पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये आपल्याला हा तुकडा गुलाब पाहायला मिळालेला आहे। तर आज कमीत कमी कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 40 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला जे दर आपल्याला पाहायला मिळाले ते जास्ती असतं 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतोय। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला तुकडा गुलाबसाठी दर जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता झेंडू जे आहे त्या पिवळ्या कलरमध्ये आपल्याला झेंडू पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आवक जास्त आहे त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला झेंडूसाठी दर पाहायला मिळालेला आहे। तर या ठिकाणी आज मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे दर जे आहेत आपल्याला या ठिकाणी कमी झालेले पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपण पाहू शकता कॅरेटमध्ये आपल्याला आवक पाहायला मिळते। तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात घसरण 2 ते 3 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता लाल झेंडू आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला लाल झेंडूसाठी सुद्धा दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता एक्सपोर्टसाठी माल या ठिकाणाहून तयार झालेला आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता सुनीलबाई इंदोर पुणे टू इंदोर या ठिकाणी आपल्याला एक्सपोर्ट माल होताना पाहायला मिळते। तर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला एक्सपोर्टसाठी पॅकिंग झालेली पाहायला मिळते। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आपण उदयपूर राजस्थान या ठिकाणी आपल्याला माल पॅकिंग होताना पाहायला मिळते। तर क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पिंक डीजी पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट या ठिकाणी आपल्याला माल होताना पाहायला मिळते। तर आज पिंक डीजीसाठी साधारणतः आज कमीत कमी 30 रुपये ते चांगल्या क्वालिटीच्या पिंक डीजीसाठी 50 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता कामिनी जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर कामिनीसाठी आज दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 5 रुपये ते जास्तीत जास्त साधारणतः 7 रुपयेपर्यंत या गड्डीसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी चांगल्या प्रकारे आहे त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला सनफ्लावर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 50 रुपयापासून ते जास्तीत जास्त 80 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला एका बंचसाठी दर पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपल्याला जो माल आपल्याला एक्सपोर्टसाठी आपल्याला या ठिकाणी आपल्याला मालाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील।